सोलापुरात असे खूप कमी लोक आहेत जे वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्रित एका स्टेजवर आणू शकतात आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे माने साहेब आहेत. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. पण माने साहेब तुम्ही मास्टर ऑफ ऑल आणि जॅक ऑफ ऑल पण आहात. कारण का सहकार असू दे, राजकारण असू दे, शिक्षण असू दे, प्रत्येक क्षेत्रात तुम्ही त्या ठिकाणी पाऊल उचललं आणि पाऊल यशस्वीरित्या त्या ठिकाणी तुम्ही उचललं आणि आज उत्कृष्ट असं काम तुम्ही त्या ठिकाणी करत आहात. समस्त सोलापूरकरांच्या वतीने मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि तुमचे आभार मानते. कारण का सोलापूर एक सहकार हब, कोऑपरेटिव्ह हब म्हणून नाव लौकिक करण्यात तुमचा तिथे सिंहाचा वाटा आहे. बँकेमध्ये सकाळी 7 वाजता पोहोचतात मंत्री महोदय माने साहेब. सगळ्यांच्या आधी माने साहेब तिकडे बँकेत 7 वाजता असतात. राज्यकर्ते हे टाइम बाबत कच्चे असतात, पण माने साहेबांचं तसं नाही. माने साहेब मला असं वाटतं व्यावसायिक जास्त, प्रोफेशनल जास्त आणि राजकारण राज्यकर्ते कमी असं त्यांच्या बाबतीत म्हणायला हरकत नाही. मला त्यांच्या बरोबर 2009 मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी ज्या पद्धतीत सोलापूर दक्षिण मतदारसंघ सांभाळला, त्यांची त्या मतदारसंघाची अडीअडचणी विधानसभेत मांडल्या. बरंच काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, त्यांच्या स्वभावाकडून शिकण्यासारखं आहे. अलीकडे जे झालं त्यांचा संयम जो त्यांनी प्रत्येक गोष्टीत पाळला तो खरंच उल्लेखनीय आहे माने साहेब. आणि तुमच्याकडून आम्हा सगळ्यांना आणि तमाम तुमचे कार्यकर्ते म्हणजे आज मी बसलेले सगळी लोक सगळे जुने, एक पण तुम्हाला सोडून कुठेही गेला नाहीये आणि त्याबद्दल तुमचे मनापासून आभार नाही. तुम्हाला माहिती आहे म्हणजे सगळे संचालक मंडळ असतील, अगदी गंगाधर बिराजदारला सूट मध्ये बघून मला अभिमान वाटला. युथ काँग्रेसचा एक कार्यकर्ता निंबर्गी गावातला आणि आज सूट बूट मध्ये आज या स्टेजवर तुमच्या बँकेचे संचालक म्हणून किती म्हणजे एम्पॉवरमेंट काय असते माने साहेब, तुम्ही हे आम्हाला दाखवून दिलं, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा.